माझी यूट्यूब फॅमिली सगळ्यांना नमस्ते. आणि चला मग मी आज तुम्हाला दाखवत आहे देहरादूनमध्ये होळी कशी बनवतात. येथील पोलीस मॉडर्न स्कूल आहे, पोलिसांचं स्कूल आहे हे, मतलब पोलिसांच्या मुलांचं स्कूल आहे. आणि त्यामध्ये इथं होळी मतलब रंगपंचमी खेळत असतात. आणि बघू शकता तुम्ही त्यांच्या शाळेचे मुले आहेत आणि सगळे आनंद घेत आहेत रंगपंचमीचा. आणि सुका रंग लावतात आणि खूप छान असे रंगपंचमी खेळतात. बघू शकता किती छान असे लहान मुले रंगपंचमी खेळत आहेत आणि खूप छान असे होळी साजरी केली जाते इथे. बघू शकता शाळा सुटल्यानंतर मुले शाळेच्या बाहेर ग्राउंडमध्ये खेळत होते. आणि नंतर इथं असं होळी असते ना, ते असं तयार केलेले होते. त्यांच्या पोलिसांच्या आतमधले क्वार्टर असतात ना, त्याच्यामध्ये हे असं तयार केले होते होळीचं. खूप छान असं बघायसारखं असतं, मस्त वाटते असं हे बघून. खूप छान असतं इथं होळी. आणि गावाकडे कसे होळी म्हणजे ती वेगळीच असते. आणि इथं कसं असतं की रंगपंचमी चालू असते 2-4 दिवस. आणि उद्या, आज आणि परवा लास्ट खूप छान अशी होळी बनवली जाते. येथील मुलांचं पोलिसांच्या शाळेतल्या मुलांचं ग्राउंड आहे. आणि असं एकदम छान अशी होळी खेळत होते. नंतर बघू शकता तुम्ही नंतर आम्ही चालले होते घरी. मुलांच्या शाळेची सुट्टी झाली होते आणि असे बस असतात इथे. खूप छान असे ग्राउंड बी आहे. त्याच्या आतमध्ये ते होळीचं असं तयार केली होती. साईडने झेंडे असं लावून ग्राउंडच्या साईडला खूप छान बघायसारखं होतं इथं. मस्त दिसत होतं असं होळी इकडे खूप छान करतात. त्यामुळे बघायसारखं होतं म्हणून मी म्हटलं चला तुम्हाला बी दाखवूया. मग मी छोटासा व्हिडिओ बनवला. तुम्हाला कसा वाटतो बघा आणि सांगा. लहान मुले खूप छान असे मजा घेत होते होळीचे. कलर एक दुसऱ्यांना लावून असे हे होते. शाळेतील मुले, त्यांच्या पोलिसांच्या शाळेतील मुले आहेत ते. बघू शकता कसे मस्ती मजा करत आहेत मुले. छोटे छोटे मुले आहेत. कलर खूप छान लावत होते आणि मला बघून हसू येत होतं. पण होळी होती त्यामुळे छान वाटत होतं. किती छान असं होळी असते बघा तुम्ही. आणि घरी जात होते तेव्हा असं रस्त्यावरती बी असं होळीचं तयार केलेलं होतं. बघू शकता तुम्ही. मतलब देहरादूनमध्ये ना असं रस्त्यावरती असं होळीचं जागेला मतलब असं तयारलेलं असते. आणि त्याची पूजा करतात सगळेजण जाऊन आज. बघू शकता पूजा बी कशी करतात ते. पुढच्या साईडला आहे, मी तुम्हाला दाखवते. इथं बी खूप छान असं बनवलं होतं. त्याला असं तयार केलं असते लाकडं मतलब उभी करून झेंडा लावून आणि सजवत असतात होळीला धागा बिगा बांधून. छान असं किती छान दिसतं बघा. हो का, असं होतं इथं. त्यानंतर घरी जाताना रेल्वे स्टेशन लागत असतं. ते बघू शकता रेल्वे स्टेशन आहे इथं. असंच आम्ही होळीचं बघून आलो, घरी जात आहे. देहरादूनचं वातावरण खूप छान आहे. आज ऊन पडले आहे इथं. असं झेंडा ते आहे, मस्त असतं इथं. फिरायसाठी बी मस्त आहे, मन लागतं इथं.
खूप छान असं देहरादूनचं वातावरण आहे. चला मग बाय, पुन्हा भेटू.